आंबेडकरांना मी स्वतः अकोल्यामध्ये गेलो, त्यांना मी सांगितलं की अजूनही आम्ही तुमच्या समोर आम्ही दोस्तीचा हात पुढे करायला तयार, तुम्हाला जागा पाहिजेत तर आम्ही त्या जागा पण द्यायला तयार. आपण पाहिलं की 2014 आणि 2019 या काळामध्ये जे काही आपल्याला सांगतात की मशीन मध्ये बिघाड आहे, हा माइंड गेम आहे. या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मताचं विभाजन झालं. एक हैदराबादचा ओईसी आला होता, त्यांनी मुस्लिमांच्या मताचं विभाजन केलं. हे आले तर यांनी आमच्या मागासवर्गीयांची मतं कमी केली आणि या मताच्या विभाजनाने बीजेपी निवडून आली. मी त्यांना काल पण सांगून आलो की अजूनही वेळ गेला नाही, तुम्हाला ज्या 2 जागा पाहिजे त्या आम्ही द्यायला तयार आहोत. विड्रॉलच्या पहिले, कारण की 7 तारखेला विड्रॉल आहे सेकंड फेजचा आपला, जसा आपला 27 आपलं किती तारखेला झालं, 30 तारखेला आपलं 1 तारखेपासून प्रचार झाला, तसं तिकडे आता 7 तारखेला आहे. आणि मी त्यांना सांगितलं की आम्ही तयार आहोत, कारण की आम्हाला मताचं विभाजन नव्हतं. त्यांनी तर माझा खूप अपमान केला. आपण पाहिलं की सातत्यानं म्हणजे मधुभाऊ उभे होते त्यावेळेस ते इथं उभे राहिले. माझ्या नागपूरच्या निवडणुकीत ते थोडं झालेत, म्हणजे परवा साकोलीच्या विधानसभेमध्ये आपण पाहिलं की TV आणि पेपरमध्ये पाहत होतात की आम्ही वाटाघाटीसाठी बसायचं तर माझा अपमान कसा करायचा. मी काल अकोल्यामध्ये सांगितलं की माझ्या अपमानापेक्षा माझ्या देशाचं संविधान माझ्यासाठी महत्वाचं, माझ्या अपमानापेक्षा माझ्या देशाची लोकशाही वाचली पाहिजे हे नाना पटोलेसाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून मी काल खुल्या मनानं अकोल्यामध्ये त्यांना आव्हान केलं, पण त्यांच्या मनामध्ये मतविभाजन करून भाजपला जिंकवायचं असेल तर ते त्यांच्या मनातली गोष्ट आहे. आणि म्हणून मी आपल्याला अजूनही या भंडाऱ्याच्या भूमीतून त्यांना आव्हान करतो की हे पाप होऊ देऊ नका. हे पाप झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, ही लोकशाही जे आमच्या मागासवर्गीयांसाठी, आमच्या बहुजनांसाठी जो एक मोठा ग्रंथ आहे, जे एक मोठं आमच्यासाठी न्याय व्यवस्थेसाठी आम्हाला माणसासारखं जगण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून भूमिका मांडलेली आहे, त्या संविधानाला ठेच पोहोचेल. संपलं, कारण की हे 400 पार याचा अर्थच 400 BC करायला हे लोक तयार आहेत. आणि 400 BC यांनी केली तर आम्ही माणसासारखं जीवन आपल्याला जगण्याची कुठली संधी राहणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.